नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाळी. तर मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी वाजलेलं आहे आणि अनेक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. पण सर्वात महत्वाचा आणि चर्चेचा विषय या 1-2 दिवसापासून या ठिकाणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहावंच मिळत आहे. कारण बऱ्याच उमेदवारांना या महानगरपालिका निवडणूक लढवायची आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला पक्षाकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे. पण कुठेतरी या पक्षाकडून अनेक निवडणुकीसाठी अनेक वार्डामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी इच्छुक आहे. एका वार्डात कमीत कमी 10 उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असल्यामुळे पक्षांची फार मोठी गोची या ठिकाणी होताना दिसून येत आहे. पक्षाच्या माध्यमातून ज्यांना निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तर सर्वात जास्त परेशानी त्या निवडकर्त्यांना या ठिकाणी होत आहे. तर या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर ज्यांचे तिकीट नाकारण्यात आले, त्यांना पक्षाकडून तिकीट त्या ठिकाणी मिळाले, तर बऱ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी नाराजगी व्यक्त केलेली आहे. बरेच जण रडबोंबाळ करताना त्या ठिकाणी दिसून येत आहे. कोणी तिकीट न मिळाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसून येत आहे. तर एक हसू या ठिकाणी वाटते आणि एक खंत या ठिकाणी वाटते की ज्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली नाही, ते अक्षरशः ते ढसाढसा लढताना त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर एक विचार करण्याची गोष्ट आहे की ज्यांचे आई वडील मेलेले आहे उमेदवाराचे, ते त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतरही एवढे त्या ठिकाणी रडले नसेल, तेवढं त्यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते रडताना त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ज्यांचे आई वडील अजून जिवंत आहे आणि आई वडील मेल्याच्या नंतर तेवढे त्या ठिकाणी ते रडले, तेवढे आता सध्या त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे रडताना दिसून येत आहे. तर हसू या ठिकाणी वाटतं आणि खंत या ठिकाणी वाटतं. आणि ज्यांच्या माध्यमातून पक्षांनी ज्यांना उमेदवार निवडीसाठी अधिकार दिलेला आहे, तर त्यांना बरेच इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी ज्यांना नाकारलं, ते त्यांच्या गाड्या थांबून त्यांना शिवेगाळ करताना दिसून येत आहे. अनेक निवडकर्त्यावर लोकांचा आरोप त्या ठिकाणी होत आहे की यांनी पैसे घेऊन उमेदवारी या ठिकाणी देणं लावलं किंवा हे पैसे खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे. बरेच जण पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी बंड करताना दिसून येत आहे. आताच कालच मी एक सोशल मीडियावर बातमी पाहिली की एका पक्षातील कार्यकर्त्यांनी तिथल्या निवडकर्त्या जो नेता होता त्या पक्षाचे फोटो त्या ठिकाणी पायाखाली तोडवले, त्याचा निषेध व्यक्त केला. कुठेतरी एक समाजाचा गद्दार म्हणून त्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तर कुठेतरी एक त्या ठिकाणी लोकांचा उमेदवारांचा रुसवा अनेक त्या निवडकर्त्यावरही त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि एक आश्चर्याचा धक्का या ठिकाणी वाटतो की जे पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ आहे की त्यांना खुर्चीची लालच असल्यामुळे ते पक्षात त्या ठिकाणी काम करताना दिसून येत आहे. आणि पक्षही या ठिकाणी बैमानी करताना दिसून येत आहे. कारण कुठेतरी ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं, जे लोकांच्या सुखादुःखात समाज कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसतात, पक्षासाठी बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल झालेले, अनेक जणांना अटक झालेले, अनेक जणांनी मार त्या ठिकाणी खाल्लेले. पण कुठेतरी हे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे पक्ष एक साधारण कार्यकर्त्याला तिकीट त्या ठिकाणी देते, त्यांना फक्त एक पक्षाचे पदाधिकारी किंवा समाज कार्यकर्तेच म्हणून त्या ठिकाणी ठेवतात आणि म्हणजे एखादे नवीन उमेदवार जो पैशावाले त्या ठिकाणी येतात आणि कुठेतरी राजकारणाला पैशावाला उमेदवारांनाच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं. कारण राजकारण हा पैशाचाच मेन आवश्यक घटक या ठिकाणी दिसून येत आहे. आणि तसेच उमेदवार पक्षातील जे पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनाच उमेदवारी देताना त्या ठिकाणी दिसून येतात. मग काही कार्यकर्ते ज्यांच्या निवडकर्त्यावर आरोप त्या ठिकाणी करतात की कुठेतरी हे पैसे घेऊन तिकीट उमेदवारांना देतात. तर ही मधली गोष्ट आहे, ही काही सांगता येणार नाही. पण त्यांचाही आरोप खरा खोटा त्या ठिकाणी सांगता येत नाही, असू शकतो. पण कुठेतरी या ठिकाणी एक खंत या ठिकाणी वाटते की तुम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहात की स्वतःच्या फायद्यासाठी कार्यकर्ता, हे या ठिकाणी दिसून येतं. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की राजकारण खरंच गलिच्छ या ठिकाणी होत चाललेलं आहे आणि कुठेतरी लोकांची किंवा पक्षाची एकनिष्ठता या ठिकाणी दिसून येत नाही. कारण सगळं गोड बंगाल या ठिकाणी झाले, कोण कोणाची सेटिंग आहे, कोण कोणासोबत युती या ठिकाणी करवलं, हेच या ठिकाणी समजायला तयार नाही. आणि बऱ्याच जण मग नेमकं विरोध कोणा सांगायचं ते बी या ठिकाणी कळत नाही. ह्या जिल्ह्यामध्ये यांच्यासोबत युती आहे तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी उभे, तर नेमकं पक्ष कुठे गेले हेच या ठिकाणी कळत नाही. तर
तर कुठेतरी एक संभ्रम लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना एक विनंती करतो की पक्ष धनाढ्य माणसाला या ठिकाणी प्राधान्य देतो, तुम्ही धनाढ्य माणसाला बी प्राधान्य द्या, पण जो लोकांच्या सुखात दुःखात लोकांच्या परिसराचा विकास त्या ठिकाणी करू शकतो, वार्डाचा विकास त्या ठिकाणी करू शकतो, अशाच माणसाला आपण प्राधान्य द्या. नाहीतर काय होतं, आपण एक आपल्याला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे, तर त्या अधिकाराचा उपयोग आपण आपल्या चांगल्या माणसासाठी करावा, जेणेकरून आपल्या वार्डाचा त्यानंतर आपल्या सर्कलचा विकास होईल. अशाच माणसाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्या. आणि ज्यांना पक्षांनी नाकारले त्या उमेदवारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही रडबोंबल करण्यापेक्षा तुम्ही समाजासाठी काय केलेलं आहे हे लोकांना त्या ठिकाणी पटवून दाखवा. जरी तुमचं काम जर लोकांच्या सुखात दुःखात तुम्ही जर परफेक्ट त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला कोणत्याही पक्षाची गरज नाही, कोणत्या पक्षाची तिकिटाची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तबगारीवर त्या ठिकाणी निवडून येणार आहे. आज तुम्ही त्या जे निवड करता त्यांच्या गाडीला त्या ठिकाणी आडवा उडी करू राहिले, त्यांना शिवीगाळ त्या ठिकाणी करू राहिले, साहजिक आहे तुमच्यावर अन्याय त्या ठिकाणी झाला असतो, म्हणून तुम्ही तुमचा रागोत्सव व्यक्त करण्याची त्या ठिकाणी तुमच्यामध्ये जो राग आलेला असतो आणि तो राग तुम्ही त्या निवडकर्त्यावर त्या ठिकाणी व्यक्त करतात. तर कुठेतरी हा राग व्यक्त होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कुठेतरी बैमानी करणाऱ्या या पदाधिकाऱ्यावर कार्यकर्ते काय करू शकता हा वचपाई या ठिकाणी राहिला पाहिजे. कारण जर तुम्ही जर आयुष्यभर लोक त्या पक्षाच्या वाढवण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या सतरंज्या उचलल्या असेल, तुम्ही जर फट्टे त्या ठिकाणी उचलले असेल, तर कुठेतरी तुमच्यामध्ये तो द्वेष तो राग त्या ठिकाणी असतो. तुमच्यावर त्या ठिकाणी पक्षाने अन्याय केल्यामुळे तो राग तुम्ही त्यांना शिवेगाळ करून त्या ठिकाणी व्यक्त करतात. तर हा राग व्यक्त होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे मस्तीय पदाधिकाऱ्यांना सुद्धा कळालं पाहिजे की एक आम कार्यकर्ता एक इच्छुक उमेदवार सुद्धा या ठिकाणी बगावत करून आपल्याला खाली खेळण्याचं काम या ठिकाणी करू शकतात. आणि खास करून रणबोंबाल मध्ये पुरुषापेक्षा महिलांचा या ठिकाणी जास्त या ठिकाणी दिसून येत आहे. बऱ्याच महिला या पदाधिकाऱ्यांना निवड करताना शिवेगाळ करताना सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होत आहे. अनेक महिलांनी आपल्या अंगावर डिझेल पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि कुठेतरी पक्षाचा निषेध व्यक्त करताना दिसत आहे, पक्षातील पदाधिकाऱ्यांना किंवा पक्षाला शिवेगाळ करताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की पक्षाला जर तुम्ही खरंच धमक तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही अपक्ष त्या ठिकाणी निवडून अपक्ष त्या ठिकाणी उभे राहा आणि निवडून या आणि या पक्षाचे जिरवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करा आणि लोकांना दाखवा की कोणतंही राजकारण हे पैशाच्या भरोश्यावर नसून हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांच्या सुखादुखाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो. आणि ही खरी लोकशाहीची ताकद या ठिकाणी दिसून येईल. आणि तुम्ही रणबोंबाल करून या ठिकाणी स्वतःचा हसू या ठिकाणी करू नका. आणि खास करून महिलांना मी सांगू इच्छितो की महिला राजकारणामध्ये सक्रिय त्या ठिकाणी दिसत आहे. कारण काय होत होतं, प्रत्येक गावामध्ये एखादा सरपंच किंवा एखादी नगरसेवक त्या ठिकाणी होत होती तर त्याचा पूर्ण कारभार तिचा नवरा किंवा त्याचा मुलगा त्या ठिकाणी पाहत होता. पण आता बरेच महिला या स्वतः सक्रिय त्या ठिकाणी दिसून येत आहे. विरोध करण्याची ताकद त्या महिलांमध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर कुठेतरी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचा विजय या ठिकाणी दिसून येत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी महिलांना आरक्षणाची जी 50% आरक्षणाची ताकद या ठिकाणी दिली होती आणि याची जाणीव महिलांना या ठिकाणी होताना दिसून येत आहे. तर आनंद या ठिकाणी होतो आणि दुःख या ठिकाणी होतं की कुठेतरी पक्षामधून उमेदवारी न भेटल्यामुळे अनेक जण बगावत करताना या ठिकाणी दिसून येत आहे. आणि प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी उतरत्या काळ असतात आणि जो बैमानी करेल त्याच्या विरुद्ध लोक 100% येणार आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून जरी आपल्याला पक्षाने या तिकीट नाही दिलं पण तुम्ही अपक्ष उभं राहा. आपण आपलं रडबोंबल करून जसं काय आपले आई वडील मेले म्हणून असं दुःख व्यक्त या ठिकाणी करू नका. ते रडबोंबल तुमच्या आई वडिलांच्या दुःखासाठी त्या ठिकाणी पळून राहते. अश्रू त्यांच्या आपल्या परिवाराच्या सुखदुःखासाठी जपून ठेवा. कोणाच्या एका पक्षासाठी किंवा एका उमेदवारासाठी तुम्ही ढसाढसा रडता, तुम्ही त्या ठिकाणी दुःख व्यक्त करता. अरे त्या ज्यांनी तुम्हाला उमेदवारी नाही दिली त्याला फोडण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, त्याच्या गाड्या फोडण्याची ताकद ठेवा, त्या पक्षावर मुद्द्याची तयारी तुम्ही या ठिकाणी ठेवा. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.